हॉटेलसारखा पनीर मसाला आता घरीच. अगदी मऊ पनीर, झणझणीत आणि चविष्ट ग्रेव्ही. 10 ते 12 भिजवलेले काजू थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचे. काजू मी इथे 15 मिनिटे भिजवून ठेवले होते. आता त्याचमध्ये 2 टोमॅटो घालून स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. अशी एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमधले तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं ॲड करायचं. जिरं तडतडलं की 2 बारीक कापलेले कांदे घालायचे. चवीनुसार मीठ घालून कांदा हलका सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता टोमॅटो काजूची तयार केलेली पेस्ट घालायची. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. पेस्ट आपली चांगली भाजली गेली आहे. बाजूने तेल सुटायला सुरुवात झाली. आता 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा मी खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतलाय, तो घालते. 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. आता एक एक करून मसाले घालूया. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनापूड आणि गरम मसाला घालायचा. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले न करपता चांगले भाजले जावे म्हणून गरम पाणी घालायचं. थोडंसं हलवून 5 मिनिटे झाकून ठेवायचं. मसाला भाजेपर्यंत दुसरीकडे पॅनमध्ये चमचाभर तूप घालून पनीरचे तुकडे भाजून घ्यायचे. वरून थोडीशी हळद आणि लाल तिखट ॲड करायचं. बस इतकंच. 5 मिनिटे फक्त आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे. मसाला चांगला भाजला गेला आहे. पनीरचे तुकडे ॲड करायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून फक्त अर्धी वाटी गरम पाणी घालायचं. हलक्या हाताने एकजीव करून घ्या. आता 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं. शेवटी आवडीनुसार कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घालायची. हवे असल्यास थोडीशी फ्रेश क्रीम घाला आणि गॅस बंद करा. आपला गरमागरम मऊ आणि चविष्ट पनीर मसाला तयार आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.